भारत सरकारने रस्ते वाहतूक व्यवस्था आणि अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी वाहतूक नियमांमध्ये अनेक बदल केले आहे। या बदलांचा मुख्य उद्देश वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी करणे आणि दंडाची प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा आहे। या नव्या नियमांमध्ये ई-चलान प्रणालीचा वापर वाढवण्यात आला आहे। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे सोपे झाले आहे। ई-चलान म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलान। या प्रणालीमध्ये वाहतूक पोलीस डिजिटल उपकरणांचा वापर करून जसे की स्मार्टफोन किंवा टॅबलेट जागेवरच चलान जारी करतात। हे चलान थेट वाहन मालकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे पाठवले जाते। यात वाहन क्रमांक, दंडाची रक्कम, उल्लंघनाचा प्रकार आणि दंड भरण्याची अंतिम तारीख यांसारखी माहिती असते। त्यामुळे कागदी चलानची गरज कमी झाली असून प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे। रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। विना हेल्मेट वाहन चालवणे 1000 रुपये आणि 3 महिन्यांसाठी परवाना रद्द, सीट बेल्ट न लावणे 1000 रुपये, दारू पिऊन गाडी चालवणे 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही। दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 15,000 रुपये दंड, विना परवाना वाहन चालवणे 5,000 रुपये दंड, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसणे 10,000 रुपयांपर्यंत दंड। याशिवाय चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, ओव्हर स्पीडिंग, सिग्नल तोडणे यांसारख्या नियमांसाठीही दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे। ई-चलन भरण्यासाठी अनेक सोपे पर्याय उपलब्ध आहेत। तुम्ही वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पेमेंट करू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमचा चलान नंबर, वाहन क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाकावा लागेल। पेटीएम, गुगल पे यांसारख्या डिजिटल वॅलेट्सवरही ई-चलान भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे। तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करणे शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या नजीकच्या वाहतूक पोलीस ठाण्यात जाऊन दंड भरू शकता। ई-चलानमुळे दंडाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येते। ऑनलाईन पेमेंटमुळे दंडाची रक्कम भरण्यासाठीचा वेळ वाचतो। वाढलेल्या दंडामुळे नागरिक वाहतूक नियमांचे पालन अधिक गंभीरतेने करतील। प्रत्येक उल्लंघनाचा डिजिटल रेकॉर्ड ठेवला जाईल, ज्यामुळे वारंवार नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होते। एकंदरीत हे सर्व नियम आणि ई-चलान प्रणाली रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे। त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय लागेल आणि रस्ते अपघात कमी होतील अशी अपेक्षा आहे।